माझ्या समवेत बावनकुळे साहेब आहेत, जे या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर जे भारतीय जनता पार्टी पूर्ण राज्यामध्ये आंदोलन करणार आहे, चक्काजाम करणार आहे, त्याच्यामध्ये पूर्णतः त्यांचा सहभाग, त्यांचं योगदान आहे आणि आमची जी लढाई न्यायालयीन आहे त्याच्यामध्ये सुद्धा पूर्णतः त्यांनी सहभाग घेतलेला आहे. केशवजी सुद्धा इथे उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरनं महाराष्ट्रामध्ये एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले. प्रचंड रोष ओबीसीच्या मनामध्ये आहे आणि त्यातच आता धुळे, नंदुरबार आणि 5 जिल्ह्यांच्या ज्या निवडणुका लागल्या त्यामुळे आणखी मोठा राग हा ओबीसी समाजामधून व्यक्त होत आहे. नक्कीच 26 जूनला जे चक्काजाम आंदोलन आम्ही केलेलं आहे जाहीर, ते आंदोलन फार मोठ्या प्रमाणामध्ये हा ओबीसींचा रोष दाखवण्यामध्ये लोक रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे. आज आम्ही महाराष्ट्राच्या आमच्या कार्यकारिणीमध्ये देखील हा निर्णय घेतलेला आहे आणि सर्वांना आव्हान केलेलं आहे. आम्ही 26 तारखेच्या या आंदोलनामध्ये जवळपास 1000 ठिकाणी राज्यामध्ये चक्काजाम होणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते हे रस्त्यावर येऊन ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या संरक्षणाबद्दल मागणी करणार आहेत. आत्ता ज्या निवडणुका लागल्या त्या निवडणुका लागल्या नाही पाहिजेत, त्या रद्द झाल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे. सरकारने याच्यामध्ये पाऊल उचललं पाहिजे. सरकारने याच्यामध्ये निवडणूक आयोगाशी संपर्क साधला पाहिजे. एवढंच नाही तर आम्ही देखील निवडणूक आयोगाशी संपर्क साधून त्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही न्यायालयामध्ये सुद्धा याच्यामध्ये धाव घेणार आहोत. यामध्ये आमच्या या निवडणुका हा ओबीसीच्या भविष्याला अंधकारात ढकलणाऱ्या ठरतील आणि त्याच्यामुळे राजकीय आरक्षण ओबीसीचं संरक्षण झाल्याशिवाय टाइम बाउंड कार्यक्रम देऊन एम्पिरिकल डेटाच्या आधारावर सरकारने आपला डेटा सबमिट केल्याशिवाय, ओबीसीला संरक्षण दिल्याशिवाय निवडणुका होणे या मागणीवर आम्ही ठाम आहोत. आपल्याला काय प्रश्न विचारायचे? आंदोलनाची भूमिका तुम्ही घेतली, पण सरकारकडून अजून तरी तशा काही हालचाली दिसत नाहीये. काल परवापर्यंत छगन भुजबळासाठी वडेट्टीवारासाठी आधी त्यांनी फक्त घोषणा केल्या, आता मात्र ह्या निवडणुका जाहीर झाल्यापासून देखील त्यांच्याकडे विशेष हालचाल दिसत. सरकारच्या मंत्र्यांनी देखील हे म्हणलं होतं की जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, हे सरकारी मंत्र्यांचं सुद्धा म्हणणं होतं. पण मंत्र्यांनी नुसत्या घोषणा करायच्या नसतात, मंत्र्यांनी निर्णय करायचे असतात आणि हे निर्णय करण्यामध्ये ते असफल ठरत आहेत. आता निवडणुका घोषित झाल्यावर यांच्या तोंडाला का टाळं लागलंय असा आमचा प्रश्न आहे. जे इतके दिवस या विषयावर बोलत होते त्यांनी आता स्वतः मंत्री असताना त्यांनी निवडणूक आयोगाला निवेदन दिलं पाहिजे, त्यांनी निवडणूक आयोगाकडे आग्रह धरला पाहिजे आणि निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजे. छगन भुजबळ परत एकदा असं म्हणताय की केंद्रानं जो डेटा आहे तो आम्हाला देवा, एक कुठेतरी दिशाभूल केल्यासारखा एक आरोप तुमच्यावर होते. नेमकं काय आहे? केंद्रात डेटा देऊ शकतं का? यात वेळ वाचेल का? कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही हा डेटा करू शकत नाही. 100% दिशाभूल करण्याचा प्रयत्न राज्य सरकारमधले मंत्री करत आहेत. केंद्राच्या जी डेटा आहे त्याचा या आरक्षणाशी काहीही संबंध नाही. कृष्णमूर्तींच्या जे त्यांनी जो निर्णय दिलाय त्या निर्णयामध्ये स्पष्ट एम्पिरिकल डाटा लिहिलंय, कुठेही सेन्सस लिहिलेलं नाही, कुठेही जनगणना लिहिलेलं नाही. त्यामुळे कुठेतरी दिशाभूल करायची आणि प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलायची हे अत्यंत चुकीचं आहे. राज्याकडे एम्पिरिकल डाटा तयार आहे. त्याच एम्पिरिकल डाटाच्या आधारावर टास्क फोर्स नेमून, प्रत्येक जिल्ह्यामध्ये टास्क फोर्स नेमून त्यांना हा डाटा तयार करून विशिष्ट कालावधीमध्ये हा पूर्ण करून या आरक्षणाला पूर्णतः वाचवण्यात यश येऊ शकतं. अध्यादेश काढल्यानंतर आम्ही जे काही पावलं उचलले त्याच्यामध्ये आम्हीच सरकार म्हणून कोर्टाला सांगितलं होतं की काही काळामध्ये आम्ही या एम्पिरिकल डाटावरचं सर्वे करून देऊ. त्याच्यानंतर आचारसंहिता लागल्या, अध्यादेश या सरकारने लॅप्स केला आणि या सरकारने फक्त तारखा घेतले, डाटा घेतला नाही, डाटावरचं कुठलं सर्वेक्षण केलं नाही, मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा डाटा करून निर्णय सबमिट केला नाही आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या सरकारचं एक तर आमच्यावर ढकलायचं आहे, नाही तर केंद्र सरकारवर ढकलायचं आहे. आमच्याकडे जेव्हा आम्ही होतो तेव्हा हे संरक्षण आम्ही देऊ शकलो आणि हे नाही देऊ शकत ह्याच्यातच स्पष्टता येत आहे.
हे त्यांचं म्हणणं चुकीचं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने ह्या आरक्षणाला संरक्षण दिलं. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने वेळोवेळी कोर्टाशी संवाद साधून एम्पिरिकल डेटाच्या संदर्भामधले पावलं उचलले. पण नंतर आचारसंहिता लागल्यानंतर जेव्हा हे सरकार झालं तेव्हा या सरकारने याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पावलं उचलले नाही, कुठल्याही प्रकारचे निर्णय घेतले नाही आणि त्याच्यामुळे हा प्रश्नचिन्ह आता महाराष्ट्राच्या समस्त ओबीसी समोर आहे. एकीकडे भुजबळ पण आंदोलन करत आहेत, वडेट्टीवार पण आंदोलनाची भूमिका घेतात, पण सरकार म्हणून मात्र मुवमेंट होताना दिसत नाही का तुम्हाला? मला असं वाटतं की जे लोक सरकारमध्ये आहेत, जे स्वतः मंत्रिपदावर आहेत, त्यांनी ओबीसीच्या आरक्षणावर स्वतःचं मतही मांडलंय की ओबीसीचं आरक्षण संरक्षित झालं पाहिजे. पण त्यांना निर्णय घेण्याची गरज आहे, त्यांनी आंदोलन करण्याची गरज नाही. आंदोलन करण्याची गरज ही सत्ताधारी पक्षाला पडते. हेच सगळ्यात मोठं हास्यास्पद गोष्ट आहे असं मला वाटतं. आता प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता वाला का सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, देशभरातलाही ओबीसी न्यायाचा मुद्दा होऊ शकतो. त्यामुळे केंद्राकडे तुम्ही एक व्यक्तिगत महाराष्ट्र सरकार तुमचा मोर्चा आहे, पण आता केंद्रातही जेव्हा हा ओबीसीचा प्रश्न निर्माण होणार आहे त्या माध्यमातून तुम्ही केंद्राकडे जावं लागतं, पंतप्रधानांना भेटणार आहात. भविष्यामध्ये ओबीसीच्या हक्कांच्या रक्षणासाठी जेही पावलं उचलायचे ते पावलं आम्ही नक्कीच उचलणार आहोत. पण आता हा विषय राज्याच्या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा आहे आणि तो राज्य सरकारनेच हाताळला पाहिजे, यावर आमचं मत स्पष्ट आहे. निवडणुकांचं काळ थोडा निवडणुका होऊ देणार नाही, त्यासाठी सुद्धा तुम्ही आता सरकारला सांगितलं आहे याच्या व्यतिरिक्त आंदोलन आणि अजून काय करावं? सगळ्यात पहिली अपेक्षा आहे सरकारने स्वतः पाऊल उचललं पाहिजे. सरकारने निवडणूक आयोगाशी चर्चा केली पाहिजे. सरकारने या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी पावलं उचलली पाहिजे. आणि मला वाटतं सरकारमधील अनेक मंत्री म्हणतात की ओबीसीचं आरक्षण हे मिळालं पाहिजे, ओबीसीचं राजकीय आरक्षण हे सुरक्षित झालं पाहिजे आणि मग या निवडणुका ते स्वतः कशा होऊ देत आहेत, हा माझा त्यांना सवाल आहे. आम्ही या निवडणुका होऊ देऊ नये अशीच आमची मागणी आहे आणि आमची त्याबद्दल कुठल्याही आमच्या एकही शब्दाचा त्याच्यामध्ये बदल नाही. एक मी ऍड करतो 13/12/2019 सुप्रीम कोर्टाने जस्टिस खानविलकरजींनी या सरकारला स्पष्ट आदेश दिले की तुम्ही स्पेसिफाय करा की जे आरक्षण 27% ओबीसीला दिलं आहे ते 50%च्या आतमध्ये आणण्याकरता काय करणार आहे. आणि के कृष्णमूर्तीच्या 11 मे 2010च्या जजमेंटप्रमाणे तो घटनापीठाने दिलेला निर्णय आहे, तो निर्णय कायदा झाला. त्या कायद्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा. म्हणजे 3च गोष्टी सांगितल्या आहे. समर्पित आयोग तयार करा, व्हिलेज वाईज डेटा आणा आणि तुम्ही आरक्षण डिक्लेअर करा डेटा तयार करून आणि आम्हाला कळवा, एवढंच सांगितलं आहे. पण 13/12/2019 पासून 4 मार्च 2021 पर्यंत 15 महिने काहीच करत नाही सरकार. आणि कधी या विषयावर तुम्ही बघा, ओबीसी मंत्री 4 वेळा बोलले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत नाही, डेप्युटी सीएम एक बैठक घेत नाही ओबीसी आरक्षणाची. आणि त्यामुळं मी आधीच सांगितलं की या सरकारमधला कुठला तरी एक झारीचा शुक्राचार्य आहे ज्याला येणाऱ्या 2022च्या 90% निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या पूर्ण ओबीसी आरक्षणाविना करायच्या आहेत, एससी एसटी आणि ओपन. आणि त्यामुळं हा पूर्ण घाट घातला जातो आहे. केंद्राचं नाव बदनाम करण्यात जात आहे. कारण 11 मे 2010च्या के कृष्णमूर्तीच्या आदेशामध्ये क्लिअर स्टेट म्हटलं आहे, राज्य सरकारने करायचं असं म्हटलं आहे, केंद्राचा उल्लेख नाही आहे. 48(3) वाचा आपण. आणि त्यामुळं मला याच्यामध्ये शंका अशी आहे आमच्या दोघांच्या मनात की ओबीसीचं आरक्षण न देण्याचा घाट घातला जात आहे आणि जाणीवपूर्वक. आणि असं कसं होऊ शकतं, 15 महिने तुम्ही सुप्रीम कोर्टात जात 5 वेळा तारीख देते कोर्ट. आणि कोर्ट का चिडलं, कोर्ट 4 मार्चला का चिडलं की तुम्ही 7 वेळा तारीख घेतल्या आणि 7ही वेळा तुम्ही हे म्हटलं की आम्ही पुढची तारखेला सादर करतो पुढच्या तारखेला. आणि 1 तारखेला काय म्हटलं, एक ॲफिडेव्हिट असं केला यांनी, होय ओबीसीची त्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादाही जास्त झाली आहे. आणि त्यामुळे कोर्ट चिडला आणि कोर्टाने आदेश दिला की तात्काळ आता सर्वच आरक्षण रद्द, जोपर्यंत तुम्ही पूर्ण फॉलो करत नाही 50% नाही, पूर्णच आरक्षण रद्द केलं. त्यामुळं हे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये झालं का. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये माननीय पंकजाताई ग्रामविकास मंत्री असताना जो ऑर्डिनन्स काढला होता तो ऑर्डिनन्स सुप्रीम कोर्टाने मेंटेन केला. तो सुप्रीम कोर्टाने आम्ही जेव्हा ले केला, म्हणूनच तुम्हाला 5 जिल्हा परिषदच्या निवडणुका 27% आरक्षण ओबीसीला देऊन झाल्यात. जर तो ऑर्डिनन्स बरोबर नसता किंवा कायदेशीर नसता
तर सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली नसती जिल्हा परिषद निवडणूक घ्यायची, आणि निवडणुका झाल्या. पण या दरम्यानच्या काळामध्ये तो अध्यादेश लॅप्स केला. त्या अध्यादेशाला पूर्ववत पुन्हा मुदतवाढ दिली नाही. म्हणजे 31 जुलैचा अध्यादेश त्यांनी 31 जानेवारीच्या आतमध्ये मुदत होती, तो लॅप्स केला. आम्ही भेटलो लाचमुंडाला म्हणून सांगितलं भुजबळ साहेबांना. नाना पटोले विधानसभा अध्यक्ष होते, त्यांना आम्ही भेटलो. वडेट्टीवाला सांगितलं हा अध्यादेश लॅप्स झाला तर नुकसान होईल, पण त्यांनी तो लॅप्स सुरू दिला, पण त्याला कंटिन्यू केला नाही. मग कायदाच उरला नाही राज्यामध्ये. जर तुमचा अध्यादेश लॅप्स झाला, आमच्या सरकारला सुद्धा आम्ही तो अध्यादेश लॅप्स सुरू दिला नसता. आमच्या सरकारला असं इम्पेरिकल डेटाची तयारी आम्ही केली होती. मी तुम्हाला आता सांगतो उदाहरण, वाशिम जिल्ह्यात तुम्ही मालेगाव तालुक्यात फोन लावा, 2 ग्रामपंचायतनी 3 दिवसामध्ये डेटा तयार केला आणि पुस्तक तयार करून सरकारला पाठवलं. 3 दिवसात, विदिन 3 days. मग एकीकडे एखादी ग्रामपंचायत 3 दिवसात डेटा तयार करू शकतं, तर राज्य सरकारला काय लागतं? आणि किती प्रोसेस आहे, छोटी प्रोसेस आहे. डेटा तयार करणे, समर्पित आयोगासमोर त्याला मान्यता देणे, कॅबिनेटमध्ये नेणे आणि सुप्रीम कोर्टाला सांगणे आणि आरक्षण डिक्लेअर करणे डिस्ट्रिक्ट वाईज, याला पूर्ण 3 महिने लागत नाही, 3 महिन्याच्या वर लागत नाही. आणि त्यामुळे आम्ही असंही जाहीर केलं आहे, पंकजाताई यांनी सांगितलं आहे, मी त्या ठिकाणी सांगितलं आहे, 3 महिने या सरकारला आम्ही वेळ देतो आहे. नाहीतर आम्ही या मंत्र्याच्या गाड्या रस्त्यावर करू देणार नाही. कारण यांनी जाणीवपूर्वक 2022च्या निवडणुकीला संपूर्ण हे तर छोट्या निवडणुका आहेत. ह्या तर 85 जिल्हा परिषद, 144 पंचायत समित्या आहेत. पण महाराष्ट्राच्या उभ्या 75% निवडणुका आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायता, ग्रामपंचायता यांचा संपूर्ण असा एक सर्वांनी आतून निर्णय घेतला आहे. चुकी त्या ठिकाणी त्यांचा निर्णय आहे की काही करून ओबीसीचं आरक्षण 2022च्या होऊ द्यायचं नाही. ओबीसीचं आरक्षण वाचवायचं नव्हतं आणि म्हणून मानसिकता नसल्यामुळे ओबीसीचं आरक्षण गेलं, हे पहिल्या क्षणीच्या पत्रकार परिषदेपासून आम्ही मांडतोय, मी मांडतोय, बावनकुळे साहेब मांडतायत, सर्व नेते मांडतात. हे आरक्षण वाचवायचं नव्हतं, हीच सरकारची मानसिकता स्पष्ट दिसत आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय वेगळा असताना या विषयात कुठेतरी सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून फैसला करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षणाचा विषय, मराठा समाजातील जे तरुण आहेत, मराठा समाजातील जी लोकांची मागणी आहे ती राजकीय आरक्षणाची नाहीच मुळी. त्यांचं म्हणणं आमच्याकडे खूप राजकीय संरक्षण आहे, आमच्याकडे सगळे महाराष्ट्रामधले सर्व महत्वाचे नेते मराठा समाजाचे असून सुद्धा मराठा समाजावर अन्याय होत आहे, आणि त्यांचं मागणं शैक्षणिक आणि नोकऱ्यांच्या आरक्षणाचं आहे, ओबीसीचं राजकीय आरक्षणाचं आहे. त्यामुळे ह्या 2 गोष्टी एकत्र करून कुठेतरी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडणं लावणे किंवा सामाजिक त्यांच्यामध्ये वितुष्ट आणण्याचा जर कोणी प्रयोग करत असेल तर तो प्रयोग असफल होईल. कारण मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची मागणी या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. एक आणखी मुद्दा ओबीसीच्या बाबत जो खासदार गेले काही दिवसापूर्वी चर्चा झाली, जस्टिस रोहिणी कमिशनमध्ये ओबीसी आरक्षण हे 2, 6, 9, 10 असं डिवाइड करायचे चर्चा, असा प्रस्ताव करणार. अशी कुठलीही चर्चा असेल नसेल तरीही मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. ओबीसी आरक्षणामध्ये 70% आरक्षणात 2, 6, 9, 10 असं डिवाइड करून ओबीसी आरक्षण वेगवेगळ्या जातींना वेगवेगळं आरक्षण द्यावाशी मागणी. त्याच्यामुळे ओबीसी समाजामध्ये ऑलरेडी आरक्षणाबद्दल अजून त्याच्यात पुन्हा आणखी लोक हा प्रश्न विचारतील ना की मराठा समाजाला त्याच्यामध्ये घालून द्यायचं का, हा एक नवीन प्रश्न निर्माण होत आहे. त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाचा डिवाइड करण्याचा टोटली वेगळा विषय. आता ओबीसीच्या जे आहे ते राजकीय भविष्याचा प्रश्न आहे. राजकीय आरक्षण हे टिकलं पाहिजे असं आमची मानसिकता आहे, आमची लढाईची तयारी आहे आणि आम्ही फार मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आमची शक्ती आणि ओबीसीचं म्हणणं मांडणार आहोत. आणि आता ओबीसी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय, त्याला आमचं पूर्णपणे समर्थन आहे. ओबीसीच्या आरक्षणातून ते देण्याविषयी आमची सहमती नाही. काल देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं की जर निवडणुका झाल्याच तर सर्व उमेदवार ओबीसीचे देऊ. अशाच जर दुसऱ्या निवडणुका होतील हे पूर्ण चाललंय का किंवा होऊ देणार नाही यासाठी काय? पहिलं आमचं मत आहे निवडणुका नाही झाल्या पाहिजे. कारण ओबीसीच्या उमेदवार साहजिक आहे, आम्ही निवडणुका नाही झाल्या पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. आणि यावरही आता सरकार ज्यार्थी सरकारमध्ये एवढ्या याच्यामध्ये दुर्लक्ष करतायत, एवढं अक्षमत दुर्लक्ष करतायत किंवा जाणून बुजून ओबीसीचं आरक्षण धोक्यात आणतायत, तर या निवडणुका नाही होऊ देण्यासाठी त्यांचे प्रयत्न असफल राहिले. आम्ही जे न्याय मागतोय त्याच्यामध्ये आम्हाला अडचण झाली तर नक्की आम्ही सर्व उमेदवार ओबीसीचे देऊ, पण आमची पहिली मागणी निवडणुका नाही झाल्या पाहिजे हीच आहे. लास्ट प्रश्न, राजकीय प्रस्ताव या कार्यकारिणीमध्ये मंजूर झाला, खास करून अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी. भाजप भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून परत एकदा सरकारला घेण्याचं
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सतर्क राहणं हे प्रत्येक विरोधी पक्षाचं कर्तव्य आहे आणि कोणताही भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरून त्याच्यावर चौकशी पूर्ण करणे आमचं कर्तव्य आहे. आणि आपण जर गेल्या 1 वर्षामध्ये बघितलं ज्या पद्धतीने मंत्र्यांना शह दिला जातो, मंत्र्यांना पाठीशी घातलं जातं, मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतो आणि कोणत्याही प्रकारचं एक आतापर्यंत ज्या गोष्टीला बघत आपण मोठे झालो राजकारणामध्ये, एक उंची प्रत्येक गोष्टीची, कर्तृत्वाची, चारित्र्याची आणि विश्वासाची गाठायला पाहिजे नेतृत्वानी, ती कुठेही गाठलेली दिसत नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आम्हाला लढायचं असेल आणि आम्हाला जर यंत्रणावर विश्वास नसेल तर आम्ही वेळोवेळी चौकशाची मागणी करू. छत्रपतींचा विचार म्हणजे